गुरुजन वर्ग मित्र काही मुली आहेत आणि सर्व कौटुंबिक संबंधातील प्रेमळ व्यक्तित्व त्याचप्रमाणे विशेषतः व्यक्त करावंसं वाटतं ते म्हणजे मला शिकवणाऱ्या गुरुजनांपैकी अत्यंत कमी लोक सध्या या ठिकाणी शहरामध्ये उपलब्ध आहेत. काही त्यांच्या शारीरिक व्याधीमुळे बाहेर पडू शकत नाही, तिथपर्यंत येणं शक्य नाही आणि अशा ठिकाणी सुद्धा आज मला आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित आहेत आमचे भगवान काका शाळेचे मुख्याध्यापक. त्याचप्रमाणे त्यांचे वडील आणि त्यांच्या वडिलांशी आमच्या वडिलांचं जे काही नातं होतं आणि त्या नात्यातून अण्णांनी एक दिवशी सहज असं मनोगत व्यक्त केलं आहे पापांच्या हाताखाली भाजी वगैरे त्याच्याकडे मुलगा हवाय आणि बघायचं त्या ठिकाणी आमच्या कसं बघायचं तुम्ही म्हणताय ना बस माझा मुलगा शाळेतच आहे ना प्रमाण म्हणून वडिलांनी सापडतो मला त्या ठिकाणी मोठी सरांच्या हाताखाली त्यांचं निदर्शन काम करण्यासाठी आणि त्याचबरोबर स्वतःचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. त्यावेळेस मी काही ऐकायला नव्हतो पण म्हटलं जाते शिक्षणासाठी म्हणून काय खरं आहे. माझे मित्र प्रत्येक प्रसंगातले साक्षी असणारे समीकरण सापडले आहेत. त्याप्रमाणे औरंगाबादला आहे किंवा इथे यूज केलेले आहेत ते साक्षीदार आहेत. त्यांनी पाहिलं माझी कष्ट होता या ठिकाणी मला आमची की काही अनावरण करत असतात. मी त्या ठिकाणी काम करत असताना मी उच्च विषय परंतु त्या तासाला एक्स्ट्रा तास शिक्षण घ्यायचे आणि एक्स्ट्रा तासामध्ये प्रमेय वगैरे शिकवत असायचे आणि अशी प्रमेय वगैरे शिकवलेले पहिल्या तासाला समजत होता आणि आणि मग मला त्या तासाला आणि नेमका 11वीच्या टायमाला मी ते उच्च गणित सोडून यायचा निर्णय घेतला आणि मग त्यावेळेस आत्मविषय म्हणून आणखी एक होता तो म्हणजे हिस्ट्री ऑफ इंग्लंड आमच्या काळात आणि तो मी शिकायला ठरवलं परंतु ते खूप होता जेवढा म्हणणं हार आहे परंतु त्या तरुण वयामध्ये भयंकर अगदी कडक असा स्वभाव होता आणि सरळ गोष्टी असताना माझ्या विषयात मग मी मनोगत व्यक्त केलं त्यांनी स्वीकार केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यासही केला आणि आपण यशस्वीरित्या 11वी पास
त्या काळामध्ये मला थोडंसं कटू व्हावं लागलं. वकीलांचं घर नाव सोडावं मी व्यक्त करणार नव्हतो, नाव सुद्धा केलं नव्हतं. परंतु आता स्वतः आम्ही शिकायला मला काय होतं मी तिथं नोकरीला गेलेलो होतो काही आमच्या लोकांनी ते शिकायला होतं त्यांचं वचन मी इथे पार पाडला आणि ते योग्य झालं. त्याप्रमाणे मला पुढे इथं आल्यामुळे शिक्षणाची काळ चालता आला ही विषय आहे ना. आणि ती विषयाप्रमाणे माझ्या दृष्टीने घडलं आणि ती पुढचा जो काळ होता तो 6 महिने अकरावीचा माझे सगळे त्यांनी दोन्ही स्वतःच्या जबाब एक्स्ट्रा लावून माझे 6 महिने घरच्यांना माहीत नव्हता व्यतीत केला आणि अशा रीतीनं आनंदानं यशस्वी उत्तीर्ण झाला. आणि उत्तीर्ण झाल्यानंतर एकतर सगळं जागेमध्ये असल्यामुळे त्या काळात सुरुवात नव्हती आणि आमच्याकडे आमचा व्यवसाय होता तो बंद पडलेला होता. त्यामुळे दुसरं पर्यायच नव्हता आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मला आमच्या मातृभूमीचं मी जवळीकतेनं जवळीकतेनं प्रेम पाहिजे होता ते या रगड्यामध्ये मिळू शकलं नाही. तरीही पुन्हा मी स्वतः काही मोठे काम करून ते पैसे जपून ठेवले. त्यांनी ते ठेवायला सांगितलं. त्यांचं मार्गदर्शन असायचं हे पैसे तू खर्च नको तुझ्या शिक्षणासाठी ठेव. आणि मग त्याप्रमाणे आम्ही इतर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. इथं राहण्यासाठी रूमही नव्हती, येण्यासाठी खर्च करण्याचा ती क्षमताही नव्हती आमच्याकडे. काही वस्तू मी काम करू शकतो 2 वर्षानंतर या आदर्श शिक्षण मंडळामध्ये मला प्रवेश झाला. लोकल शाळेमध्ये मी शिक्षक म्हणूनही काम पाहिलं. मला सहकार्य झालं, काही मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे तिथं सरांना भेटलो. सरांनी केली होती आमच्याशी परिश्रम मला मोठं मी कॉलेजमध्ये नूतन शाळेची शिक्षकाची नोकरी 2 वर्ष करायची. परंतु लहानपणापासून काय असेल मनामध्ये एक वेगळा असा या आजकालच्या की आयोग्य आहे ते निर्णय म्हणतात. मला वाटतं की आपल्याला सात वर्ष आलं नाही तसंच आपण तुझ्याखाली लोकांच्या पैशाखाली वावरतो आणि मग आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल वास्तविक वाटणार तो पेपर मी भागसाठी नाही मिळाला आता हे गोष्टीच आहे. तरी मी सांगतो अडचण आहे या लोकांनी मला जास्त मार्ग मिळाला काही
स्वागत केलं आणि त्याचं सोनही करून घेतलं. माझ्या गावामध्ये सरकारी आहे 2 वर्षानंतर
त्यांच्या आशीर्वादाने मला जे सांगितलं की संत कोणतंही कार्य करू शकतात. मला तेव्हा दुसऱ्यांदा मला त्यानंतर पॉझिटिव्ह झाला. माझी एवढी इच्छा झाली की संत महाराज बापूच्या पायाला स्पर्श केल्यानंतर आपण दुसरं ऑपरेशन करूया, त्याशिवाय ऑपरेशनला पुढे जायचं नाही. आणि मी ठरवलं होतं की गुजरातपर्यंत जायचं होतं. मला बसता सुद्धा येत नव्हतं. जीपमध्ये मी नाही, आपल्याकडे काही मला क्षमता नाही, थोडं बहुत सीट द्यायची असते तर तिथं झोपूनही माझी जाण्यापर्यंत क्षमता नव्हती. थोडी इच्छाशक्ती जाणली असते ना तर काही पण बदल करू शकतात. त्याप्रमाणे त्या काळामध्ये संत महाराज बापू काळंजाला आले आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची स्थापना होती आणि त्या मूर्तीची स्थापना त्यांच्या हस्ते ज्ञानेश्वर पाटलांनी करायचं दाखवलं होतं आणि त्यांना त्यांना तिथं पाचारण केलं होतं. माझा एक मित्र पण झाला, माझ्या म्हणून त्यांनी मला विरोध केला. आणि त्याला ते बापू तुझ्यासाठी तुझ्या भेटीसाठी इथे गेला आणि आपल्या मनाचा समाज जो आहे तो काही गोष्टीवर विश्वास ठेवल्यानंतर तो निश्चितरित्या सत्यात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते खरे माझ्या लक्षात वाटतं. मग आम्ही करण्याला गेलो. करण्याला गेल्यानंतर बापूचं दर्शन झालं आणि बापू व्यक्तिमत्व आहे की ती कितीही प्रवृत्ती या भारताला किंवा परदेशात लागतो त्याला कुणालाही स्पर्श करून दर्शन करू देत नाही. ते म्हणतात दोघांनी एकमेकांच्या हृदयाचं दर्शन करावं आणि तेच त्यांच्या हृदयाने आज समोर माझ्यासमोर समजा आज अशा शैक्षणिक आणि उच्च अशा राहणीमानाच्या कुटुंबातील व्यक्तींनी माझा म्हणून स्वीकार केला आणि त्यांची साथ मिळाल्यामुळे माझी बरीचशी कौटुंबिक प्रगती होऊ शकली. आणि ते या ठिकाणी मी कबूल जाहीररित्या करू शकतो आणि करावं. सर्वांनी आपल्या पत्नीला सातत्याने व्यवसायाचं स्थान द्यावं अशा प्रकारचं मी आहे. मी जरी आमच्या काही कुटुंबाला म्हणजे समजा मराठी कुटुंबाचा अनुभव आला असेल तरीसुद्धा तिला माहिती आहे की या ठिकाणी जमत नव्हते, परंतु मी तिला सुरुवातीला असं काही म्हणून तुझ्या प्रवेश केलं होतं की तुझी जी काही अडचण असेल तू माझ्याकडे व्यक्त कर, मी ती दूर करेन. परंतु ती नाही माझी अडचण दूर केली नाही. जेव्हा तिला या ठिकाणी नोकरी वगैरे मिळाली, आयुष्यात पुन्हा पैसे उचलण्यासाठी बँकेत कधी जे काही तुम्ही कराल त्याच्यामध्ये मी समाधान आहे. अशा प्रकारची सहचारी मला लाभलेले आहे आणि त्या सर्वांचा परिणाम म्हणून मी या 2 वर्षाच्या या दुर्धर आहात इतर आर्थिक कारण कसं असते संसारामध्ये सतत पुत्र भरपूर असतात आणि सतत सांगतात की संसारामध्ये सतत इंद्राचाच दंश असतो. तरीही माणूस ते संसाराचं आनंदाने रस मात्र टाकत असतात आणि हे टाकत असताना असे काही लागण्यासाठी आम्ही खेळी वेळेला सगळं स्वीकारलेले मित्र असतात, हसवतात, काही चेष्टा करतात. असे मित्र वगैरे लागल्यानंतर आपण संकटातून काही काळ होईना मुक्त होतो. माणसाने सतत हसत राहावं आणि हसल्यानं जवळजवळ 70-75% हे दूर होतात. माणसानं सतत हसत राहावं, फ्रेश राहावं आणि आपलं जे आयुष्य आहे प्रत्येकाने संयमित आहार खात्याने सांगितल्याप्रमाणे स्वीकारावा. कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या अधीन होऊ नये अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. खूप वेळ झालेला आहे. सगळेजण वयोवृद्ध आहेत. काही जणांना डोळे असते, काही जणांना औषध घेत असते. जेवणाची वेळ झालेली आहे. मी दोघींना उभा आहे या तेवढा थोडंसं आपण सर्वांनी प्रार्थना करावं एवढी विनंती करतो आणि माझं
वजू जाऊ तू पण ठेव जा ठेव जाऊ तू पण थोडा असे कोणी पटे म्हणजे नंतर मिक्सिंग करतात ना खरं काय बरं ठीक अरे सगळे समोरच थांबायला कसं करायचं रेकॉर्डिंग फोटो आपल्या इथे मॅनेज कसं आता बरोबर आंटी
आंटी दे इकडे माझ्याकडे दे. पकड शूटिंग पकड. एक तरी उडव.